थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता सुग्याने फोन केल्यानंतर तेजसला विचारलेलं असतं की लागला का मासा गळाला. तेव्हा आता तेजस सांगतो की लागला, पक्का लागला. आता हप्त्यात त्याने बघ कसं त्याच्याकडून पैसे काढतो ते. त्यावर ते आता सुग्या सांगतो की ऐक ना, काय आहे, काकूचा मला फोन आला होता, त्यांनी त्या वकिलांनी तुझ्यासाठी काहीतरी नोकरी शोधली आहे म्हणे, का करत नाहीस. त्यावर ते आता हा नक्कीच गायत्रीचा डाव आहे हे तेजसनं ओळखलेलं असतं. तो सांगतो की काही नाही रे, त्या वहिनीला ना दिलेल्या दिवसात ना मी पैसे फेडू नये म्हणून हा डाव रचला असणार आहे. तर त्यानंतर तेजस आता सुग्याला सांगतो की काय आहे, तू ना एक काम कर, माझं एक 5-6 माणसं आहे ना ती चांगली सुटाबुटात तयार ठेव, 10 टाकायला उपयोगी पडतील. तेव्हा आता सुग्या म्हणतो की काय सुटाबुटात आणि तू 10 टाकणार. त्यावरती तेजस सांगतो की हो, अगर घी सीधी उंगली से नहीं निकला तो उंगली टेढ़ी करनी पडते है सुग्या. तर संपतराव आता इकडे तेजसला देण्यासाठी पैसे पिशवीमध्ये भरत असतात. तेव्हा आता संपत त्यांच्यासाठी चहा घेऊन आलेले असते. ते विचारते की पैसे कुठे घेत आहेत. तेव्हा आता संपत सांगतो की एक महत्त्वाचं काम आहे. तर त्यानंतर तो विचारतो की मनूने तिच्या मैत्रिणीला सोडलं आहे का, आणि मनुताईला सांगा की तिच्या मैत्रिणीला सांगायला सांगा 4 दिवस आधीच लग्नाला ये म्हणावं. काय ते मनुताई इंटर्नशिप का काय करतात का, त्यावेळी त्यांना एवढं सांगा की ते इंटर्नशिप करत असताना ना लग्नाचा विचार सोडू नका म्हणावं. त्यावर ते आता संपदा बोलते की तुम्ही काही असताना लक्षातून जाणार आहे का काही, तुम्ही हत्तीघोडे का नाही मागवत. त्यावरती संपत सांगतो की बेस्ट आयडिया आहे, म्हणजे नवरदेव असा घोड्यावरून आणि आपल्या मनुताई हत्तीच्या अंबारी बदूर. त्यावरती आता संपदा सांगते की देवा यांच्या उत्साहाला ना जरा आवरच घाल. तर संपदा त्यानंतर संपतला सांगते की अजून जहागीरदारांकडून फोन सुद्धा आलेला नाही आणि तुम्ही इकडे आता ढोल ताशे वाजवण्याची तयारी केली आहे. तर तिकडून आता रजनीने अण्णासाहेबांना फोन केलेला असतो. तर अण्णासाहेबांना सांगते की आमचा मुलगा तुमच्याकडे आता मुलगी पाहून गेला आहे. तेव्हा आता अण्णासाहेब सांगतात की हो, काय ना रणजितराव आले आणि मुलगी बघून काहीच न बोलता तिथून गेले. तेव्हा आता रजनी त्यांना आनंदाची बातमी देते की आमच्या मुलाला तुमची मुलगी पसंत आहे. तुमच्या मुलीचं ते खूप कौतुक करत होता तो. तेव्हा आता अण्णासाहेब ही खुशखबर पाठीमागे उभ्या असलेल्या मनस्वीला देतात. तिच्या आनंदाचा पारावारच उरलेला नसतो. तर रजनी सांगते की अण्णासाहेब आपण आता पुढच्या लग्नाची बोलणी करायला हवीत. अण्णासाहेब आता सांगतात की रजनी मॅडम आमच्याकडून तर तुमच्या मुलासाठी होकार आहे. तेव्हा रजनी मॅडम म्हणतात की मी अजून तुमच्या मुलीला पाहिलं नाही, त्यामुळे लग्नाची जय्यत तयारी काही करू नका, आधी मला मुलीला पाहायचं आहे, ठीक आहे ना. इतक्यात आता रणजित खालती आलेला असतो. रणजित आता खूप एक्सायटेड असतो. तो रजनीला विचारतो की आई आपण संजनाकडे कधी जाणार आहोत. तेव्हा आता रजनी गुरुजीने सांगते की कोणता शुभमुहूर्त आहे ते पाहून सांगा. गुरुजी आता तिथे धक्का देतात. ते सांगतात की आता 2 आठवडे तर कोणताच मुहूर्त नाही आहे, आज 3:35 पर्यंत आहे. परंतु तिथे आता रणजित म्हणतो की आज काही होईल ना, इतक्या लगेच नाही, म्हणजे त्यांना काही कळवलं नाही आहे आपण. तर त्यानंतर आता रजनी सांगते की मग 2 आठवड्यानंतर. आता एवढा वेळ थांबणं रणजितला शक्यच नसतं. तर रणजित सांगतो की नाही आई, आज उशीर म्हणजे सगळं काही लगेच होऊ दे, परंतु आजच. रजनी पटकन आता अण्णासाहेबांना फोन करून सगळं काही सांगायचं ठरवते. इकेत आता रणजित तिला थांबवतो आणि सांगतो की आई तू नको, माझं मी कळवतो त्यांना. तर रजनी उठून गेल्यानंतर इकडे आता रणजित खूप खुश झालेला असतो. तो संपतरावांना फोन करतो. संपतराव संपदाची समजूत काढत असतात. ते सांगतात की तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, मी बघतो सगळं. तर त्यानंतर आता रणजित फोनवरती सांगतो की काय आहे ना, की आपल्याला पुढची बोलणी करायची होती ना. तेव्हा संपत सांगतो की हो. रणजित त्यांना सांगतो की आजच तुम्ही आमच्या इकडे भेटायला येऊ शकता का. तर संपत विचारतो की आज लगेच. इतक्यात आता गुरुजी सांगतात की 3:35. तेव्हा रणजित संपतला सांगतो की हो, काय आहे ना, माझी आई मुहूर्त पाहिल्याशिवाय कधीच काहीच करत नाही, त्यामुळे 3:35चा मुहूर्त आहे, तेव्हा तुम्ही वेळेत पोहोचाल का. तेव्हा आता संपत सांगतो की तुम्ही काळजीच करू नका रणजितराव, 3:29ला तुमच्या दारात हजर असेल मी. इथे सगळा काही आता गैरसमज निर्माण झालेला असतो. रणजितने संपतरावाच्या मानसीला बघितलेलं असतं आणि रजनीने खरं लग्न तर आता अण्णासाहेबांच्या मनस्वीसोबत ठरवलेलं असतं. संपदा विचारते की नक्की काय झालं आहे. तेव्हा संपत सांगतो की नाही, मनुताई आणि निधीताईला येऊ द्या, त्यानंतर मी सगळ्याला एकदम सांगतो, काय डबल सांगत बसावं लागेल. तर दोघे आल्यानंतर आता मनू विचारते की काय झालं बाबा. तेव्हा आता संपत सांगतो की काय आहे ना, रणजितरावांच्या आईने आजच लग्नाची बोलणी करण्यासाठी आपल्याला तिकडे बोलावलं आहे. तेव्हा संपदा विचारते की आजच लगेच. तेव्हा ते आता संपत सांगतो की हो, मुहूर्त चांगला आहे ना आणि कायला हरकत आहे आपल्याला. तेव्हा संपत खूप खुश असतो. तो निधीला सांगतो की निधीताई आज ना जबरदस्त असं भारी तयार करा आपल्या मनुताईला, एकदम राजकुमारीवाणी. आणि तो संपत आता संपदाला सांगतो की भारी भारीतले दागिने द्या तुम्ही मनुताईला. तेव्हा आता निधी खूप खुश झालेली असते. निधी आता मनूला हाताला धरून बाहेर घेऊन जाते आणि सांगते की चल ताई, मी तुला ना खूप छान तयार करते. संपत आता खूप उत्साही झालेला असतो.
तर तो आता संपदाला सांगतो की काय आहे ना, तुम्ही ना सगळं असं तिकडे घेऊन मानाचं जे ताट घेऊन जाणार आहोत ना ते छान असं तयार करा, त्यामध्ये भारी भारी वाट्या मिठाई ठेवा, हवं तर 4-4 5-5 किलो घ्या. तर त्यानंतर तो सांगतो की आणि रजनीताई त्या रणजितरावांच्या आई आहेत ना त्यांच्यासाठी भारीतली साडी घ्या. तर त्यानंतर आता तो पैसे काढून संपदाच्या हाती टेकतो. तेव्हा संपदा सांगते की तुम्ही तर सांगितलं होतं ना की कॅश वापरायची नाही आहे. तर आता त्यावरती संपत सांगतो की काय तुम्ही तुम्ही फक्त सगळं काही जय्यत तयारी करा, बाकीचं माझ्या मी बघतो. तर त्यानंतर तो विचार करतो की रणजितरावांसाठी काय घ्यायचं. आता विचार करत असताना अचानक त्याचं लक्ष अंगठीकडे जातो. तेव्हा संपदाला तो सांगतो की काय आहे ना, रणजितरावांसाठी सोन्याची चैन आणि अंगठी करतो मी, चला चला तयारी करा. असं म्हणून आता उत्साही झालेलं संपत तिकडे तेजसला भेटायला जातो. तर इकडे आता विटभट्टीकडे आल्यानंतर संपत नंदूला बोलावून घेतो आणि त्याला सांगतो की तेजसाहेब आत परत येणार आहेत, त्यांच्यासाठी चहा कॉफी कोल्ड्रिंक उसाचं रस जे काय असेल ते सगळं आणून ठेव. तेव्हा आता नंदू विचारतो की सगळं. तेव्हा आता संपत चिडतो आणि सांगतो की जेवढं सांगितलं तेवढं कर रे बाबा. इथे आता हॉर्न वाजवत एक गाडी आलेली असते. तर संपत आता म्हणतो की कोणाला एवढा माज आला आहे. आणि त्यानंतर ते दोघेही बाहेर आल्यानंतर पाहतात तर ते बप्पा शेठ आता संपतला भेटण्यासाठी आलेले असतात. तर बप्पा शेठने संपतला खूप सारं कर्ज दिलेलं असतं. तेव्हा संपत आता बप्पा शेठची गळाभेट घेणार इतक्यातच आता ते त्याला थांबवतात आणि ते सांगतात की या गळाभेटीची किंमत करोडोत आहे. सगळ्यात आधी माझं जेवढं काही कर्ज आहे तेवढं सगळं फेडा आणि त्यानंतर पुढचं बोलू आपण. तेव्हा आता संपत सांगतो की काय आहे ना, 40 लाखांचा माल तयार आहे. एकदा का डिलिव्हरी झाली का तुमचे सगळ्यात आधी पहिलं पेमेंट तुमचं केलेलं असेल. तेव्हा आता बप्पा शेठ सांगतात की मग त्याच पैशातून तुमच्या मुलीला गाडी घ्यायची ना. चिडलेले बप्पा शेठ आता तिथे संपतला सांगतो, जीर्णोद्धारासाठी सुद्धा तुम्ही माझेच पैसे वापरले. खर्चावर खर्च करता. मग तुम्हाला जर खर्चच करायचा असेल तर कर्ज काढून कशाला करता. काय अक्कल ठिकाण्यावर आहे की नाही. त्यावर ते आता संपत सांगतो की बप्पा शेठ माझ्या लेकीचं लग्न ठरलं आहे. बप्पा शेठ आता संपतचा अपमान करतात आणि ते सांगतात की लग्न ठरलं तुझ्या पोरीचं. अरे ज्याच्या खानदानाचा आगापिचा माहिती नाही त्याच्या पोरीसोबत कोण लग्न करणार. तेव्हा आता संपत सांगतो की बप्पा शेठ तुमचं कर्ज मी वेळेवरती चुकतं करीन, परंतु माझ्या पोरीच्या बाबतीत काही बोलायचं नाही. तर आता बप्पा शेठवरती आवाज चढून बोलल्यामुळे त्याचा रागाचाही पारा खूप चढलेला असतो. तो उठतो आणि तिथे संपतला सांगतो, वेळेवरती जर तुला व्याज देता येत नव्हतं तर घ्यायचंच कशाला कर्ज. मग माझं तारण का ठेवलं. वेळेवरती माझं कर्ज फेड, नाहीतर मग मी तुझ्या 2 मुली आणि तुझी बायको सहित तुला रस्त्यावरती आणेल. तेव्हा आता संपत इतका चिडलेला असतो की रागाच्या भरामध्ये तो डायरेक्ट बप्पा शेठची कॉलर पकडतो आणि सांगतो की माझ्या पोरीबाळीवरती अजिबात जायचं नाही. नंदू आता संपतला शांत करतो. बप्पा शेठ तिथे आता संपतला सांगतात की माझं कर्ज फेड. तेव्हा आता संपत सांगतो की हा फेडतो, तुझं कर्ज ना वेळेवरती फेडतो. उधारीवर जरी धंदा करत असलो ना आपण तरी सगळ्यांचे पैसे वेळेवरती चुकते करतो आपण. तर आता बप्पा शेठ सांगतात की आता माझ्या तुझ्यावरती अजिबात विश्वास राहिलेला नाही. तर आता तू कर्ज फेड, नाही तर त्यासाठी तारण काय ठेवतोस हे सांग मला. तेव्हा आता संपत सांगतो नंदूला की घराची कागदपत्र आण. त्यानंतर नंदू आता त्याच्या हाती कागदपत्र आणतो. तर बप्पा शेठ आता तेथून जातो. तेव्हा नंदू खूप चिडलेला असतो. तो संपतला म्हणतो की वा मालक वा, दरवेळेस तुम्ही तुमच्याच मनासारखं करता. काय गरज होती हे सगळं काही आता करण्याची. मालक तुम्ही जर आता माझं काहीच ऐकायचं नाही असं ठरवलं आहे तर जाऊ दे, मी ही नोकरी सोडतो. तेव्हा आता संपत चिडतो आणि थोबाड बंद कर तुझं म्हणतो. तर तो सांगतो की आता विटाचं पहिलं पेमेंट झालं ना की या बाप्याच्या जाऊन तोंडावरती मारतो, नाहीतर माझ्या बायका पोरीवरती आता कोणी बोलणारच नाही. इतक्यात आता संपतला चक्कर यायला लागलेले असते. तेव्हा नंदू त्याला सावरतो. तर चिडलेला संपत ते नंदूला सांगतो की तुला नोकरी सोडून जायचं आहे ना तर जा. माझ्या मनूचं लग्न ठरलं आहे ना, मी थाटामाटात करेन ते लग्न. तर इकडे आता मानसीचे सजवण्याची तयारी चालू असते. तेव्हा आता निधीला काही साड्या पटतच नसतात. तेव्हा मनू म्हणते की अगं निधी काय करतेस तू, 6 साड्या बदलल्या आहेत आतापर्यंत तू. इतक्यात आता संपदाला शोभाचा फोन आलेला असतो. तेव्हा शोभा सांगते की संपतराव तुझ्या आसपास नाही आहेत ना. तेव्हा संपदा सांगते की नाही आहेत. शोभा आता याचाच गैरफायदा घेते, संपदाला खूप काही सुनावते. ती म्हणते की त्या दिवशी ना माझा खूप हिरमोड झाला. संपदा आता संपतकडून शोभाची माफी मागते. तेव्हा शोभा सांगते आता माफी मागून काय उपयोग आहे, त्याने काय आता बोललेले शब्द परत येणार आहेत का. तुला माहिती आहे का मी 2-3 मुहूर्त काढून आणले होते, ते सगळं काही माझं किती जिवारी लागलं. विनीत गाडी पुसत असतो आणि हे सगळं काही ऐकतही असतो. तर आता खरं तर शोभाला ही माहिती काढायची असते की मानसीसाठी नक्की कोणतं स्थळ मिळालं आहे का. तर आता संपदा
मानसीसाठी एक स्थळ आल्याचं सांगणार इतक्यात आता निधी तिला थांबवते आणि सांगते की बाबा. तेव्हा आता संपदाला तो इशारा कळतो. तर संपदा खोटं सांगते की नाही, मानसीसाठी अजून स्थळ आलेलंच नाहीये. तेव्हा आता शोभा संपदाला सांगते की ठीक आहे, मिळाल्यानंतर मला कळव. काय आहे ना की मानसी सून म्हणून आमच्या घरी जरी येणार नसली ना तरी सुद्धा आम्ही मामा मामी आहोत ना तिचं, आणि ती आमची भाची आहे म्हटल्यानंतर आमचं कर्तव्य पूर्ण करावंच लागेल. तर त्यानंतर ती फोन ठेवून देते. विनीत शोभाला सांगतो की आई, जरा लग्न ठरलं तर आत्या कळवेलच की आपल्याला. त्यावर त्यात शोभा सांगते की तुझी आत्या आणि आपल्याला कळवणार आहे. ती ना नवऱ्यापुढे काही बोलूही शकत नाही, कुलूप लावून ठेवलं आहे नवऱ्याने तिच्या तोंडाला. तर त्यानंतर विनीत सांगतो की अगं परंतु लग्नाला तरी ते नक्कीच बोलवतील आपल्याला. त्यावर ती शोभा सांगते की हो, आणि तू आणि तुझे बाबा तिथे पुढे जाल गाढव हमाली करायला, तुला कसं कळत नाही. तर तोपर्यंत इकडे आता तेजस संपतकडे आलेला असतो. तर संपत नंदूला सांगत असतो की काय आहे ना, एकदा का त्यांचे पैसे त्यांच्या तोंडावरती फेकले ना की सगळं काही ठीक होईल. तेव्हा नंदू सांगतो की मालक तुमची काही तब्येत बरोबर नाही आहे, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. संपत नंदूला सांगतो की काय आहे ना, आधी मनुताईची बोलणं जाऊन रणजितरामाशी करतो, आधी मनुताईचं लग्न आणि त्यानंतर बाकीचं सगळं. संपत आधीच आज खूप टेन्शनमध्ये असतो. इतक्यात आता तेजसची तिथे एंट्री होते आणि तेजस विचारतो की काय झालं, घरचे पैसे आणले का. तेव्हा आता संपत हात जोडून माफी मागतो. तेजस सांगतो की काय, अहो मला पैसे द्यायचे आहेत तिकडे. तेव्हा आता तेजस गडबडीमध्ये बोलून गेलेला असतो, परंतु तेजस सांगतो की सरकारला मला पैसे द्यायचे आहेत. तेव्हा आता संपत सांगतो की सगळं काही खरं आहे, परंतु माझ्या अडचणी आहेत. तेव्हा तेजस सांगतो की नका हो, ते सगळं काही मला नका सांगू. मी ना आता माझी माणसं सगळी काही बोलवतो आणि त्यानंतर तपास चालू करतो, तुम्हाला चालणार आहे का. तेव्हा आता संपत तेजसला खूप विनंती करत असतो. तेजस काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. तो सांगतो की मी माझी माणसं बोलून इथे धाड टाकतो आणि तुम्हाला सगळ्या गावासमोर बेड्या ठोकून इथून घेऊन जातो. मग तुमचा मान प्रतिष्ठा हे सगळं काही आहे ना ते तुमचं तुम्ही बघून घ्या. तर संपत आता तिथे सांगतो की मला एक महत्त्वाचं काम आहे, तो जाणार. इतक्यात आता त्याच्या छातीमध्ये कळ येते आणि तेव्हा नंदू पटकन त्याला परत सावरतो आणि खालती बसवतो. तर आता तेजसला वाटत असतं की हा संपतराव नक्कीच नाटकं करतोय. तेजसचा आता संपतरावांवरती अजिबात विश्वासच नसतो. तेव्हा आता संपत सांगतो की माझ्या पोरीचं लग्न आहे, त्यानंतर मी तुम्हाला सगळे काही तुमचे पैसे देऊन टाकेन. तेव्हा आता तेजस सांगतो की कशाला नाटकं करतात, अहो नोकरी जाईल माझी, सरकारी अधिकारी आहे ना मी, तिथे पण मला उत्तर द्यावं लागतं. संपत सांगतो की होईल, सगळं काही ठीक होईल आणि आम्ही तुम्हाला पैसे देऊ, परंतु सगळ्यात आधी माझ्या मनूचं लग्न आहे. तेव्हा आता तेजस खूप चिडलेला असतो. तो सांगतो की अहो काय करताय संपतराव, सगळ्यात आधी मला पैसे पाहिजे आहेत, पैसे द्या माझे माझे. तेव्हा आता संपतला अचानकपणे कळ आलेले असते. इतक्यात मनूचा फोन येतो, तर तेजस तो फोन घेऊ देत नाही. तेव्हा आता संपत सांगतो की माझ्या बायकोचा फोन आहे, महत्त्वाचा आहे. परंतु तेजस सांगतो की नाही, अहो सगळ्यात आधी पैसे देणं महत्त्वाचं आहे. तर संपतला अचानकपणे आता अटॅक आलेला असतो आणि तेजसला वाटत असतं की तो नाटकच करतोय. तर त्यानंतर नंदू घाबरतो. नंदू आता संपतला सावरण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तर तेजसच्या लक्षात येतं की संपत काही नाटक करत नाही आहे, त्याला खरोखरचाच अटॅक आला आहे. तर संपतला आता पटकन तेजस सावरतो आणि नंदूला सांगतो की 2 माणसं पटकन घेऊन या, आपल्याकडे वेळ नाही आहे, यांना हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता नंदूने संपतला अटॅक आल्याचं तिकडे मनूला कळवलेलं असतं. तोपर्यंत आता वेळेवरती तेजसने संपतला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. तर त्या त्या रिसेप्शनवरती तेजसला सांगितलं जातं की हा फॉर्म लवकर भरा आणि 15,000 आधी जमा करा. तेव्हा तेजसला कळतच नाही की तो पैसे कुठून आले आणि तो त्याचा मित्र सुग्या त्याचा स्वतःसाठी फायदा करून घेतो. तर हे सगळं काही आता विनोदने पाहिलेलं असतं आणि सगळं काही गायत्रीला सांगितलेलं असतं. तेव्हा आता गायत्री विचार करते की असा कोण माणूस आहे की त्याच्यासाठी हा खिशात दमडी नसताना सुद्धा मदत करायला तयार झाला. तर त्यानंतर मानसी आता तेजसकडे येते आणि सांगते की थँक्यू सो मच. मानसी त्याच्यासमोर हात जोडते. ती म्हणते की आता तुमच्यामुळेच माझ्या बाबांचा जीव वाचला. तुम्ही नक्की काय काम करता.